एक प्रकारचा महापर्व आहे. दृढ संकल्प आणि सम्यक संबुद्धत्वाची प्राप्तीसाठी जी केलेली महत्वाची मेहनत, बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित असलेला जो बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आहे, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक ह्या गोष्टीची रचना केली. अर्थात बाबासाहेब बोधिसत्व आहेत. एवढं तरी आपल्याला माहित आहे की बोधिसत्व म्हणजे बुद्धत्वाचा पाया म्हणजे बोधिसत्व आहे. आणि बुद्धाचा म्हणजे बोधिसत्वाचा कळस म्हणजे बुद्ध आहे. बुद्धाचं जीवनचरित्र बाबासाहेब आंबेडकरांनी कितीदा तरी वाचलं आणि सत्य जे आहे ते सत्य त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाला चॅलेंज देण्याचं काम केलं. अनपढ लोक आहेत, नाही जाणू शकत. दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. एकतर बुद्धत्व प्राप्त करायचं असेल तर दृढ संकल्प करावा लागेल, आणि प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्या संकल्पाला दृढ करण्याचा प्रयत्न करावा लागणार. आपल्याला स्वतःला तपासावं लागेल. जोपर्यंत आपण स्वतःला तपासत नाही तोपर्यंत आपण पुढे सरकणारच नाही. तपासलं पाहिजे ना. आपण काही स्वतःला तपासत नाही. आणि आपण स्वतःला न तपासल्यामुळे हळूहळू बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आहे त्या ग्रंथालाही सुद्धा आम्ही विसरलो. त्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना समजण्या इतपत जे महत्वाचे उदाहरण जे टाकले ते अत्यंत महत्वाचे आहेत. मी दुसऱ्या एका उदाहरणाला आपण सुरुवात करू की जे आपल्या लक्षात येईल. एक बिंदुमतीचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये दिलेलं आहे. बिंदुमती आपल्याला माहित आहे बिंदुमतीचं जीवन कसं आहे. बिंदुमती हे देह विक्री करणारी महिला आहे. पण तिच्यात सत्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये हा जो उल्लेख करण्याचं काय काम आहे, काय गरज आहे, काय आवश्यकता आहे, याचा विचार केला पाहिजे. म्हणजे बिंदुमती ही वेश्या व्यवसाय करणारी महिला त्या नगरामध्ये कितीतरी मोठा पाऊस आला. पाऊस आल्यानंतर पूर आला. 1-2 दिवस काही उतरत नव्हता. त्यावेळेची जी प्रथा होती ती खूप महत्वाची चांगली प्रथा होती.
म्हणजे स्वतःला तपासायचं होतं. राजा असेल तर राजाने सुद्धा त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, सगळ्यांनी तपासल्या पाहिजे. म्हणून सगळ्या नगरातल्या महिला पुरुष राजा महाराजे सगळेच लोक त्या ठिकाणी येऊन त्या पुराला उतरवण्यासाठी नको नको त्या गोष्टी त्यांनी सुरुवात केल्या, तरी पूर उतरत नाही, तरीही पूर उतरत नाही. आणि ही तर महिला बिचारी सामाजिक लेवलवरचा विचार केला किंवा सामाजिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर एकदम खालच्या थरातली महिला. आणि मग तीच गावात शिल्लक राहिली. लोकांनी बबल केला की काहीतरी कर्म म्हणजे काहीतरी बाबा संकट आलं, पूर उतरत नाही, आपल्याला या पुरासकट वाहून जावं लागेल. ही एक मोठी भीती त्या ठिकाणची निर्माण झाली. मग कोणाला बोलवा. राजाने फरमान सोडलं की बाबा आता काय करायचं आहे तर सुरुवात करा. ज्याच्या जे चांगलं आहे त्यांनी तपासायला सुरुवात केली पाहिजे. काहीतरी म्हणा, कर्मकांड असेल किंवा काय असेल, काय तो प्रकार असेल तो करा. सगळ्यांनी आपला ताक्षिणीशी भिडले सगळे लोक, सगळ्याच गोष्टी करत राहिले, पण काही परिणाम झालेला नाही. आता कोण आहे नगरामध्ये? शिल्लक कोणीच नाही. तर एक महिला आहे बिंदुमती नावाची, एक नगरवधू म्हणून आहे. तिला आता आणि राजाचं एक आहे की राजा हा एकवचनी आहे, सत्यवचनी आहे. राजावर त्याच वेळेस विश्वास असतो की तो एकवचनी असतो आणि तो निर्णय घेतला की घेतला, मग त्या ठिकाणी काय. आणि तो निर्णय घेण्याच्या अगोदर त्यांनी असं फरमान सोडलं होतं की या नगरातल्या जेवढ्याही काही स्त्री पुरुष वर्ग असेल, मग ते कोणी असो, सरसकट त्यांनी यायचं आणि आपली कौशल्य असेल किंवा आपली सत्य प्रक्रिया किंवा आपली सत्य करणी त्यांनी पणाला लावा. बिंदुमती राहिले, पूर उतरत नाही. सगळ्या गावातल्या महिला झाल्या, पुरुषही झाले. आणि मग एक मंत्र्यांनी सांगितलं की बाबा बिंदुमती नावाची एक नगरवधू आहे आणि ती शिल्लक राहिली आहे, पण तिचा तर असं काम आहे, ते कसं काय जमणार आहे. राजाने सांगितलं धर्म आहे तो, बोलवाच लागेल, बोलवा तिला. पण लोकांनी त्याच्यावर वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आणि सांगितलं की काय ती असं अमुक तमुक, ही तशी आहे तशी आहे. तिच्या चरित्रावर सगळ्या लोकांनी बोट ठेवण्याचा प्रयत्न केला. पण राजाचं फरमान आहे ना. ती गेली, तिला बोलावलं आणि ती नदीच्या किनारी गेल्यानंतर तिनं स्वतःला सत्यक्रियात गणलं, सत्यावर उतरली आणि जाणीवपूर्वक तिनं सांगितलं की माझ्याकडे जो कोणी येतो, मग राजापासून ते रंकापर्यंत कोणी असो, ज्याच्याकडे पैसे असो अगर नसो, भिकारी असो कोणी असो, त्याची सेवा करण्यात मी अगदी कुठल्याही प्रकारचा शंका कुशंका ठेवली नाही, मी कमी पडले नाही. राजाशी जशी मी सेवा करते तशीच इतर माणूस जो येतो सर्वसाधारण येतो त्याची सेवा त्याच इमानदारीने करते. हे जर सत्य असेल तर या सत्य बलाने हा पूर उतरतो. चमत्कार झाला की पूर उतरला. तुम्ही बाबासाहेबांचे लेकर आहात, चमत्कारावर विश्वास काय ठेवत नाही तुम्ही लोक. हा चमत्कार नाही आहे, सत्यक्रिया आहे. आपल्या अंतःकरणातला शुद्ध भाव जोपर्यंत आपण प्रकट करत नाही तोपर्यंत मनुष्याचं जीवन घडत नाही. बरं, हे लिहिलेलं का नाही लिहिलंय? बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय, बोधिसत्वानी लिहिलेलं आहे. आणि बोधिसत्व हे बुद्धत्वाचा पाया आहे. जर अशी महिला सत्यावर उतरून जर पुराला कमी करू शकते, एवढी तिच्या शक्ती आहे, तुम्ही आपण तर काहीच केलं नाही. आपण काहीच केलेलं नाही, तरी सुद्धा सत्यकर्मी करत नाही. कारण सत्यकर्मी क्रिया इतपत आपली योग्यता आपण
पुढे साकारलेली नाही. आणि सत्यक्रिया करण्यासाठी आपण स्वतःला काय केलं पाहिजे तर छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या सुद्धा आपण नजरअंदाज करून टाकतो. छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, एकदम बारीक बारीक गोष्टी आहेत ना, त्या नजरअंदाज करून टाकतो की ज्या छोट्या छोटी जरी गोष्ट असली तरी मात्र सत्यक्रिया करण्यासाठी खूप कठीण जाते. आपल्याला सहज वाटते अशा गोष्टी की बाबा मी कोणाची निंदा केली किंवा मी कोणाच्या बद्दल अपशब्द बोललो किंवा त्याच्याबद्दल कटू शब्द बोललो. अरे हेही सुद्धा माणसातून च्यूत करण्याचं काम केलं जाते. किती मोठं तरी याला सत्यवचनाशी संबंधित केलेलं आहे ना. तिच्याकडे येणारा प्रत्येक माणूस त्याच्याशी जो व्यवहार ती करत होती ती इमानीद्वारे करत होती. हे सत्य आहे आणि त्या सत्य बलाने ते पुराचं एकदम हे झालेलं आहे. हेच उदाहरण बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धत्व प्राप्त करण्या अगोदर सिद्धार्थ बोधिसत्वाच्या जीवनाच्या संबंधी जोडलेला आहे आणि ते आजच्या पौर्णिमेच्या संबंधी आहे. माझा बोलण्याचा अर्थ बघा मी काय सांगत आहे तुम्हाला. उदाहरण पहिलं हे बिंदुमतीचं सांगितलं. जर बिंदुमतीमध्ये अशा गुणाची निर्मिती असून सुद्धा किंवा असं वर्तन असून सुद्धा जर ती त्या पुराला उतरू शकते तर सम्यक संबुद्धत्व प्राप्त करण्यासाठी सिद्धार्थ बोधिसत्वानं नदीत पात्र फेकलं ते उलट्या प्रवाहात फिरणार कसं नाही. फिरेल ना. हे का साधी गोष्ट आहे. बुद्धत्व प्राप्त करायचं आहे, बोधिसत्व आहे आणि बोधिसत्वाला ते करण्यासाठी आणि तोच एक महत्वाचा आहे. सगळ्या दुनियात माहित आहे पण याने काय काय लोकांनी आपापल्या मनानं ते उत्तर देण्याचं काम सुरुवात केली. काय तर कोणी सांगितलं तिथं काळ नाग होता आणि त्यांनी तोंडात घेतलं हा पायाला होता तिथं. काही लोकांनी सांगितलं नाही. काय काय तर भलतेचे लोकही सुद्धा सांगतात ते काय त्यावेळेचा जो उलटा प्रवाह होता म्हणून बाबा बुद्धांनी ते केलं त्या उलटा प्रवाहाच्या विरोधात. अरे कशाला उगीच तेवढ्या खोलात जाता. काय कुठला प्रवाह आहे. सत्यक्रिया करायला सुरुवात केली पाहिजेत ना. सुप्पतिठ्ठ नावाच्या खडकावर ज्यावेळेस आंघोळ घेतली सिद्धार्थ बोधिसत्वानी आणि सिद्धार्थ बोधिसत्वानी सत्य म्हणजे सप्तपणी याच्या सप्त खडकावर जे घेतलेलं आहे सुप्पतिठ्ठ नावाच्या खडकावर ज्यावेळेस गेलं शनानी नावाच्या गावातून सुजातानी जे खीर दिली तशी खीर सेवन केल्यानंतर गेले आंघोळ केली आणि स्वतःला जाचलं सत्यक्रिया केली. हे सर्वात महत्वाचं जाणीवपूर्वक आपण आपल्या डोक्यात हे फिट केलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही दृढ संकल्पी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला तपासत नाही तोपर्यंत पुढे सरकत नाही. म्हणे लक्षात तुम्हाला स्वतःला म्हणजे तपासावं लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला तपासत नाही तोपर्यंत या गोष्टी नाही. तपासण्याची प्रक्रिया आहे. 1927 मध्ये बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांवर तपासण्याची परिस्थिती आली. दगड खाल्ले त्यांनी रक्तप्रवाह सुरू झाला आणि तिथं दृढ संकल्प केला. बोधिसत्वाला तर लोकांनी सांगितलेलं आहे की बाबासाहेब हे तर लोक दगड मारतात पाणी पिऊ देत नाहीत आपल्याला. तळ्यातलं सत्याग्रहातलं तळ्यातलं आपल्याला पाणी पिऊ देत नाही. काय करायचं तुम्ही आदेश द्या. तुम्हाला दगड लागला रक्त बंबाळ झाला तुम्ही फक्त आदेश द्या आणि आपण सगळं संपून टाकू. आणि जर बाबासाहेबांनी जर दिला असता आदेश की ठीक आहे बाबा याला चला होऊ द्या 2 हात पुढे काय परिणाम झाला असता. संघर्ष सुरू झाला असता युद्ध सुरू झालं रक्ताच्या पाठ आणि नको त्या गोष्टीला वळला. पण त्यावेळेस स्वतःला जाचायचं होतं तपासायचं होतं. रक्त एकाकडे गळत होतं तरी बाबासाहेब आंबेडकर संपीत होते शांतत होते आणि सांगत होते की मला हा संघर्ष करायचा नाहीये मला करायचं आहे मानव समाज कल्याणाचं काम. त्यासाठी मला हे करणं अनिवार्य आहे. म्हणूनच सत्यक्रियेची प्रक्रिया तिथून सुद्धा बोधिसत्वानी केलेली आहे ना. सम्यक संबुद्धत्व प्राप्त करायचं आहे. आंघोळ घेऊन तिथून दृढ संकल्प केला की मला आता जागेत जेवढं मला माझ्या अंगात तरतरी आली 40 दिवस पुढे एवढी शक्ती आली. कारण याच्या अगोदर जर बघितलं आपण तर जवळजवळ 6 वर्षे सिद्धार्थ बोधिसत्वानी अन्नाचा कण खाल्ला नाही. पण ते जे काय जेवण केलं
जो काय तो दुधाचा प्रकार, तो तुपाचा प्रकार, जे काही चरबीद्वारे ते साठल्या गेलं ना, तर ती मानसिकता तयार झाली की माझ्या शरीरात मला ऊर्जा देण्यासाठी 40 दिवस भक्कम झालेले आहेत, मला भरपूर मिळणार आहे. ताजतवाने झाले, मरगळ आली होती, त्या मरगळीला दूर करण्यासाठी सिद्धार्थ बोधिसत्वानं दृढ संकल्प केला की आजपासून मी या ठिकाणी बुद्धगयाच्या नैरंजना नदी किनारी थांबणार आहे आणि जोपर्यंत मला सम्यक संबुद्धत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत मी या जागेवर उठणार नाही. मला सम्यक संबुद्धत्व प्राप्त होते की नाही याला जर जाचायचं असेल तर ते सोन्याचं पात्र आतमध्ये ठेवलं आणि सांगितलं, जर सम्यक संबुद्ध आहे, आपण एकाकडे म्हणतो की विद्याचरण संपन्न, जर विद्या आणि आचरणाने युक्त संपन्न बुद्ध आहेत तर बुद्धाच्या जीवनात हे असं कसं करू शकतात किंवा बुद्ध असं काय करू शकतात? बुद्धाच्या जीवनासंबंधी हा विचार असं कसं होऊ शकते? आणि हे बुद्धाच्या जीवनातली घटना झाली आहे. बाबासाहेब तरी जाणीवपूर्वक का लिहत असतील? चला ठीक आहे, एकाकडे असं म्हटलं जाईल, हरकत नाही, पण बाबासाहेबांना आणि बाबासाहेबाला या जगामध्ये तुळ नाही आहे. विद्वानामध्ये बाबासाहेब पहिल्यांदा येतात, महापंडितांमध्ये बाबासाहेब बोधिसत्व पहिले येतात. जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची कालची जयंती जगामध्ये 154 देशामध्ये साजरी केल्या गेली. आणि तो विद्वान पंडित की जे विज्ञान तर्कशुद्धतेचा मार्ग आहे, तर्कशुद्ध हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाबासाहेब ठेवत असताना बुद्धांनी त्यांचा धर्मग्रंथ हे उदाहरण का लिहितात? हे उदाहरण लिहिण्याचं काही कारण असेल ना? हे उदाहरण लिहिण्याचं कारण एकच आहे की कारण स्वतःला तपासलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तो स्वतःला तपासत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला पुढचा मार्ग जर गाठायचा असेल तर तुम्ही स्वतःला तपासलं पाहिजे. आणि जो माणूस स्वतःला तपासतो तोच आपल्या जीवनात प्रगती करू शकतो, तोच आपल्या जीवनातली एक मार्ग क्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच त्या ठिकाणी वरच्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करत असतो. हे एक तेवढंच महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना कोळ्यात लिहिण्याची काही गरज भासलीच नाही. कोळ्यात लिहिण्याचं काय गरज आहे? काय लोक म्हणतात ते की बाबासाहेब आंबेडकरांनी डबल मिनिंग लिहिलं. डबल मिनिंग आहे, तुमच्याच मनात डबल मिनिंग आहे, बाबासाहेबाच्या थोडी असणार. आणि बाबासाहेब जर बुद्धाचं जीवन चरित्र लिहितात तर डबल मिनिंगचा अर्थ काय लिहित असतील? बाबासाहेब का लिहिणार आहे? काय आवश्यकता आहे बाबासाहेब आंबेडकरांना? का त्यांच्यावर काय प्रश्नचिन्ह उठणार नव्हते का? मग जर बाबासाहेब असं जर दोघडेपणाचं लिहित असतील तर बाबासाहेबांवर काय प्रश्नचिन्ह उठणार नाही का? अरे एवढा महान जगातला पंडित तो बुद्धाने त्यांचा धर्मग्रंथ लिहित असताना अशा चुक्या करू शकतो, असंही सुद्धा झालं असतं ना. आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही, बुद्धाचा मार्ग आपण जाणला नाही, बुद्धाच्या मार्गाचं अनुकरण करण्यासाठी आपण पुढे धजावलं नाही. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना जाणीवपूर्वक ह्या दोन गोष्टी या ठिकाणी मांडाव्या लागल्यात. यासाठी कारण मानव समाज हा स्वतः सत्याच्या मार्गावर उतरला पाहिजे, त्याने त्याच्या तेवढी कुवत आणली पाहिजे, तरच तो माणूस आहे. हे मानव सात्यातलं जिवंतपणातलं लक्षण आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचं आहे. असं होणार त्यांना दिसतही नाही आपल्याला, आणि इतरत्र कुठल्याही मार्गात नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर जाणीवपूर्वक हे जर लिहितात आणि त्याच्यातून हे जर सगळ्या गोष्टी जर मांडतात तर हे लक्षात बाब घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही धर्माचा आधार देत नाहीत. कारण काल्पनिकतेला काही बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वास ठेवलेला, काल्पनिकता नाही, विकल्प नाही, जराही कल्पनेला काही थारा दिलेला नाही, बिलकुल थारा दिला नाही. जे काही आहे ते सत्य आहे आणि ते सत्य माझ्यावर उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाच्या संबंधी ह्याच गोष्टी आहेत. सत्यावर उतरण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि समाजालाही सुद्धा तोच एक आदर्श देतात की तुम्ही सुद्धा
सामाजिक परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारची पोहोचण्यासाठी, कारण बुद्धाचा हा मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे आणि हा श्रेष्ठ मार्ग जर तुम्हाला तुमच्या जीवनातला जर तुम्हाला पुढे सरकायचा असेल तर बुद्धाच्या सदशील सद्वर्तनीय आचरणातूनच आपल्याला पुढे सरकता येईल. जर तपासायचं असेल तर शील पालन हे अत्यंत महत्वाचं आहे. शील पालनाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. शील पालन करावं लागेल. आणि बुद्धाने तर म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्वाने तर त्या अगोदर किती शील पालन केलं असं विचारही करू शकत नाही आपण त्या गोष्टीचा. शीलात कुठल्याच प्रकारचं बोधिसत्व सिद्धार्थ बोधिसत्वाने कुठल्याच प्रकारचं काही कमी पडू दिलेलं नाही. म्हणूनच ते त्या मार्गावर उतरलेत ना. आज चैत्र मास आणि या चैत्र मासाच्या दिवशी केलेला दृढ संकल्प हा महत्वाचा आहे. आणि मग पुढचा मार्ग होतो की बोधिसत्व सिद्धार्थ बोधिसत्वाने बुद्धत्व प्राप्ती करण्यासाठी जो काही एक सत्याचा मार्ग निवडला, त्या सत्यातून लोकांचे कल्याण करण्यासाठी जे अहोरात्र 45 वर्ष सतत फिरत राहिले, लोकांचं कल्याण करत राहिले, त्या कल्याणाच्या अंती सिद्धार्थ बोधिसत्वाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर, मुक्त झाल्यानंतर जे सम्यक संबुद्धत्व प्राप्त होते, त्यानंतर जो उपदेश केला तो अत्यंत मानवांच्या कल्याणाचा आहे. कारण त्यावेळेस बोधिसत्वाची अवस्था मुक्त झालेली आहे. बुद्ध आहे तर सर्वज्ञ आहे. बुद्ध आहेत तर सर्वज्ञ आहेत. आणि सर्वज्ञ आहेत म्हणजे बुद्ध जाणू शकतात की लोक कल्याण कसं असू शकते. मग त्या काळात असणाऱ्या ज्या काही गोष्टी महत्वाच्या होत्या, व्रत वैकल्याची जी क्रिया होती ती आपण जाणली पाहिजे. सुजाताने जो नवस केला तो नवस आपल्याला माहित आहे. आजच्या दिवशी नवस केला की मला पुत्र संतती प्राप्त व्हावी. त्यावेळची अवस्था होती आणि हे तर शक्यच नाही आहे ना. जर नवसानं जर पोरं संतान होत असतील तर हे विज्ञानाला मान्य आहे का? अर्धा तरी मान्य आहे का? तंत्रज्ञानाला माहित नाही या गोष्टी. हे शक्यच होऊ शकत नाही. पण एक त्यावेळेची जी प्रक्रिया आहे, विज्ञान एवढं प्रगत झालं नव्हतं, म्हणूनच लोक सत्यावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. तिला कारण मनाच्याच गोष्टी महत्वाच्या आहे. मनाचाच मार्ग महत्वाचा श्रेष्ठ मार्ग आहे. सुजाताने ज्या दृढ संकल्प केला, नवस केला आणि क्षीरदानाचं जे पदार्थ सिद्धार्थ बोधिसत्वाला दिला आणि बोधिसत्वाने ते घेतल्यानंतर दृढ संकल्प केला, हा तेवढा एक महत्वाचा मार्ग आहे. दोन्ही गोष्टी याच्यात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल्यात की सुजाताचे व्रतैवत कळले, नवस किती श्रेष्ठ आहे आणि त्या नवसातून सिद्धार्थ बोधिसत्वाने केलेला उपदेश तिच्यासाठी किती लाभदायक आहे, हा एक महत्वाचा आहे. तिला मानसिक सुख हे तर तिला प्राप्त झालं, पण सांसारिक सुखाचा तिला एक महत्वाचा जो आहे सामाजिक सुखाचा एक तिला हे सुद्धा निर्माण करता यावा एवढा ठोस तिने पुरावा या ठिकाणी दाखवला की सिद्धार्थ बोधिसत्वाला खीर प्राप्त झाल्यानंतर तिला तिचे दृढ संकल्प पूर्णत्वाला करण्यासाठी तिने ह्या सगळ्या गोष्टी मांडल्यात आणि तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. हा एक वेगळा भाग आहे. तिचं अन्न घेऊन एक महत्वाची प्रक्रिया पूर्ण केली. आजच्या प्रसंगी बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचं चरित्र आम्हाला दिलं, तर बुद्धाचा मार्ग बाबासाहेब आंबेडकर कथन करत असताना बोलतात, सांगतात, जर तुम्हाला सुखाने नांदायचं असेल तर तुम्हाला बुद्धाने शिकवलेली जी शिकवण आहे, या शिकवणीशिवाय तुम्हाला दुसरी अन्यत्र तुमच्या कल्याणा इतपत योग्यता कुठल्या याच्यात दिसत नाही, फक्त बुद्धाशिवाय. जर तुम्हाला तुमचं जीवन पूर्ण साध्य करायचं असेल, जर सुजाता विशाखा ह्या जर बुद्धाचं अनुकरण करण्यासाठी जर पुढे धजावत असतात किंवा त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतात, तर स्वतःचं कल्याण होते तिचं. आपण का करत नाही? आपणही सुद्धा केलं पाहिजे ना. म्हणून बुद्धाने स्पष्ट ज्या कथन केलेल्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे. एकदम स्पष्ट कथन करणाऱ्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे. की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्हाला उपसदही करावं लागेल, कारण उपसदाचाही भाग त्या ठिकाणी आला.
आणि दृढ उपसत करणं गरजेचं आहे. पौर्णिमेचं उपसत, चतुर्थी, चतुर्पदी म्हणजे अमावस्येचा अगोदरला दिवस, अष्टमी, हे उपसत करावं लागतील तुम्हाला. बरं, उपसत कशासाठी करायचे आहेत? कारण बुद्धाने सांगितलेलं आहे. अष्टमी जर तुम्ही करत असाल, महिन्यातला 8वा दिवस तुम्ही साजरा करत असाल, तर तुमचं कल्याणच आहे. नाही असं नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी कल्याण अमावस्येच्या अगोदरल्या दिवशी उपसत करतात, त्याला महत्व आहे. अमावस्येच्या अगोदरल्या दिवशी उपसत करावं लागते. त्याच्यानंतर बुद्ध म्हणतात की अमावस्येच्या अगोदरल्या दिवशी त्याच्यात तर कल्याण होते, पण त्याच्यापेक्षा जर तुम्हाला स्वतःचं कल्याण करायचं असेल तर पौर्णिमेच्या दिवशी उपसत केलेलं खूप श्रेष्ठ आहे. पण उपसत जसं करावं लागेल तसंच करावं लागेल ना. उपसताचं नाव आम्ही घेतो वेगळं, उपसत करण्याचा भाग पाडतो आम्ही वेगळं आणि करतो वेगळं, तर आम्हाला लाभ कसा होईल? मार्ग चुकीचा आहे ना. नाव दिलं आम्ही उपसत, काय आम्ही बुद्धभूमीला चाललो, बुद्धभूमीला उपसत करतो, बुद्धभूमीला आहे, 12च्या आतमध्ये जोडतो, हा त्यातला भाग नाही आहे. किमान 8 गोष्टी तुमच्याकडून उपसताच्या दिवशी झाल्याच पाहिजे, कारण तुमचं जीवन तुम्हाला पूर्ण साध्य करायचं आहे. तुमचं जीवन, दुसरं काही करू नका. बुद्ध म्हणतात काही करण्याची गरज भासत नाही तुम्हाला. जर तुम्ही बुद्धाने शिकवलेलं जसंच्या तसं उपसत जर तुम्ही महिन्यातले 8 दिवस, 4 दिवस, 6 दिवस जर केले तरी तुमच्या खूप फायद्याचे. महिन्यातले 4 दिवस आणि पौर्णिमेलाच केलं पाहिजे असं नाही आहे. असं केलं तर फारच लाभ आहे, त्याचा लाभ नाही असं नाही आहे. पण जर कदाचित वाटते की बाबा आताच्या सामाजिक दृष्टिकोनातून जो काही सुट्टीचा दिवस असेल, तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी उपसत करा. उपसत करायचा आहे ना, सुट्टीचा दिवस आहे समजा, ते आता तुम्हाला आजचा दिवस खूप चांगला प्रसन्न वाटतो किंवा आजच्या दिवशी उपसत करण्याचं मानसिकता आहे, करा उपसत. उपसत करण्याची पद्धती जशी आहे तशीच जर जीवनात तुम्ही उतरवली तर कल्याण आहे. तर तुम्ही स्वतःला तपासण्याच्या लायकीचे आहात, तरच तुमचा दृढ संकल्प करण्याचे आहे. आणि ज्या माणसाला सर्वात महत्वाची गोष्ट आहे जीवनातली, उपसतातल्या जीवनातलं एक सर्वात महत्वाचं काम आहे, तुमच्या आहारावर तुम्हाला खूप महत्व द्यावं लागेल. मनुष्याचं जीवन साध्य करायचं असेल तर तुम्हाला आहारावर कंट्रोल करावं लागेलच. कारण बुद्धानेच ती जाणीवपूर्वक आहे, जिगच्छा परमरोगा. बुद्ध म्हणतात भूक हा सर्वात महारोग आहे. भूक महारोग आहे, महारोग, रोगच नाही आहे. महारोगाला तुम्ही वेगवेगळे नाव दिले असेल, पण बुद्धाने भुकेला महारोग म्हटलेला आहे. जगण्यासाठी खाल्लं पाहिजे. तुम्हाला जगायचं आहे ना, तर खाल्लं पाहिजे. आणि खात असताना तुम्ही हा विचार करा की मला जगण्यासाठी खायचं आहे, खाण्यासाठी जगायचं नाही. आणि ज्या माणसाला आपल्या जीवनामध्ये जे काही थोडासा लाभ जरी करून घ्यायचा असेल, थोडासा, तिथं अवस्था खूप मोठी आहे. चुल्ला अवस्था खूप मोठी आहे. चुल्ला अवस्था काही सहजासहजी होत नाही. आणि चुल्ला अवस्था करायची असेल तर आहारावर पहिल्यांदा कंट्रोल करावं लागेल, आहारावर नियंत्रण करावं लागेल. आहारावर जोपर्यंत नियंत्रण होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टीवर नियंत्रण होतच नाही आहे. ज्याचा आहार वाढलेला आहे त्याला निद्रा कधी स्वस्थ बसू देत नाही, बिलकुल स्वस्थ बसू देत नाही निद्रा. आणि झोपही दुसरा महारोग आहे. याची तुलना जे केली नाही झोपेची आणि आहाराची, बुद्धाने महारोगाची तुलना केली. ज्याचा आहार जास्त त्याला झोप जास्त, ज्याला झोप जास्त त्याचं चित्त भटकंती आहे, काय साध्य होत नाही. मी जरी माझा आहार जर कंट्रोल करू शकलो नाही
आणि झोपेलाही कंट्रोल करू शकलो नाही आणि किती बळाया मारत असेल तर समजून चला काही खरं नाही त्याचं. हा तर आंतरिक स्वतःचा मार्ग आहे, स्वतःच्या निवडणीचा मार्ग आहे. आपण स्वतःलाच तपासलं पाहिजे की आपण कुठपर्यंत आहोत. दुसरे काय बोलतात याला काही तथ्य नाही. दुसरे तर सगळेच लोक बोलतात ना, कोणावर काय बोलत असतील कोणाला माहित आहे. आपण एवढे लोक इथं जमत असताना प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. कोणी म्हणेल बदमाश आहे, कोणी म्हणेल चांगला आहे, कोणी म्हणेल वाईट आहे, नाही कोणी म्हणेल असा आहे तो नाही त्याचा आहे, कोणी म्हणेल चमत्कारिक आहे, कोणी म्हणेल हा बुवाबाजीचं काम. अनेक प्रकारच्या लोकांच्या मनाची मानसिकता आहे, त्याला अर्थ नाही आहे. माझं मन कुठपर्यंत आहे, मी कुठपर्यंत जातो यासाठी आहारावर पहिल्यांदा आहारावर कंट्रोल झालं की मानसिकतेवर ऑटोमॅटिक ताबा मिळला जातो. आणि मानसिकताची सर्वात महत्वाची बुद्धाने शिकवलेली शिकवण आहे. मनाच्याच मांगल्यावर हा बुद्धाचा मार्ग अवलंबून आहे. जर मनाचं मांगल्य जर आपण करू शकलो नाही तर बाकीच्या गोष्टी काय आहेत. म्हणून तुम्ही दुपारी 12च्या नंतर जेव्हा का नका जेव याच्याशी काही मतलब नाही. पण ज्या माणसाला जीवनामध्ये तथ्यावर उतरायचं आहे, सत्यावर उतरायचं असेल, त्यांनी या गोष्टीचं नियोजन त्याच्या जीवनात केलं पाहिजे. त्यांनी 12च्या आतमध्ये जेवणच पाहिजे. 8 गोष्टी पालन करता आल्या पाहिजेत. पण नेमकं तुम्ही या गोष्टीवर भर देता की फक्त आहारावरच महत्वाचा भाग देता तुम्ही. नाही बा दुपारी 12च्या आतमध्ये जेवलं पाहिजे, दुपारी 12च्या आतमध्ये जेवलंच पाहिजे. याला 3 गोष्टींना तुम्हाला गुंफावं लागेल. त्रिविधशीलाची याला जोड लावा लागेल तुम्हाला. त्रिविधशील कायचे, वाचीचे, मनाची. कायने तुम्ही असं कर्तव्य करू नये, वाचेने असं कर्तव्य करू नये आणि मनानं असं कर्तव्य करू नये की जे स्वतःला आणि सामाजिक परिस्थितीला घातक असेल. सामाजिक आणि स्वतःला घातक असेल असं कर्तव्य शारीरिक, मानसिक आणि वाचिक करू नये की ज्याच्यातून समाजाचं नुकसान होईल, स्वतःचं नुकसान होईल. आणि जे काही स्वतःचं आणि सामाजिक नुकसान करण्यासाठी पुढे असतात ते कसं काय स्वतःचं कल्याण करू शकणार आहे? बिलकुल कल्याण करू शकत नाही. आणि स्वतःच्या कल्याणाचा मार्ग निवडायचा असेल तर सिद्धार्थ बोधिसत्वासारखा दृढ संकल्प आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ही चैत्र पौर्णिमा त्यासाठीच आपल्याला आहे. मराठी महिन्यातली पहिली पौर्णिमा आहे, मराठी महिन्यातला पहिला दिवस आहे, मराठी वर्षातला पहिला पौर्णिमेचा दिवस आहे. तिथून पासून आपण सुरुवात केली पाहिजे. आणि माझ्या जीवनातला हा पहिला दिवस आहे असं समजून त्यांनी सुरुवात करणं आणि बुद्धाच्या विचार विनयशील मार्गातून आचरण करणं म्हणजे स्वतःला सन्मार्गावर लावणं यासारखं या जगात अन्य काहीच असू शकत नाही. उपोषण जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. मग काय तर पानातिपाता आदि नदाना ब्रह्मचर्य मुसावादा सुरा मेरे विकाल भोजन नच्च गीतवादितं विसुगदसना माला गंध विलेपन धारण मंडन आणि उच्चासेना महासेना. ह्या ज्या 8 गोष्टी सांगितल्या, या 8 गोष्टी जाणीवपूर्वक या दिवशी आपण त्याच्यात विरमण झालं पाहिजे. जसं की आपण म्हणतो पानातिपाता वेरमणी. वेरमणी म्हणजे वैरमण, वैरमण म्हणजे विरमण. विरमण म्हणजे त्याच्यात अगदी फिरणे सुरू आहे. त्याच्यात आपण त्याला दुसरा एक शब्द म्हणू असं की बाबा तो लोटपोट भरलेला आहे, त्याच्यात तो बाहेर निघतच नाही, त्या क्षेत्रातून बाहेर निघत नाही. कुठला आहे? पानातिपाता वेरमणी. मी प्राणी हत्यापासून विरमण आहे म्हणजे मी मैत्रीत विरमण आहे. मी मैत्री निर्माण करतो ना, मी हत्या करत नाही म्हणजे कोणातरी जीवाला जीवदान देण्याचं काम करतो. विरमण करत आहोत, रममान होत आहे त्याच्यात. मी हत्या करत नाही याच्यात रममान आहे. मी चोरी करत नाही त्याच्यात रममान आहे. मी ब्रह्मचार्याचं पालन करतो, रममान आहे त्याच्यात. अरे यासारखा परमोच्च आनंद कुठं दिसत नाही, याच्यासारखं कुठल्या प्रकारचं सुख नाही. विरमण करत आहे, सुखात विरमण करायचं आहे आपल्याला.
म्हणून मगाशी म्हटलं की बारक्या बारक्या एकदम शुल्लकाय शुल्लक ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात ना त्याही सुद्धा घातक आहेत, घातक. या घातकेपणापासून आपण दूर राहिलं पाहिजे, त्याला दूर करण्याचं काम. म्हणजे सर्वात महत्वाचं आहे की बुद्धाने, आपण जर लॉंग शिबिरामध्ये गेला असेल तर त्याच्या शब्द प्रयोग 2 केलेले आहेत तिथं आपल्याला. त्याला दुसरा आहे व्यापार. हा व्यापारच महत्वाचा भाग माणसाला पुढे करतो. शंका कुशंका ज्या आहेत त्याच महत्वाच्या आहेत. आणि शंका कुशंकाला जर दूर करायचं असेल तर आपण त्याच्यातून मुक्त झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारची शंका असो. आणि मन तुमचं ना, तुमचं मन किंवा कोणाचंही मन, माझं मन असेल, एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण खच खाल्ला की ते पुन्हा लाईनवर येत नाही. काही गेलं तरी लाईनवर येत नाही. आणि कोणी किती म्हणणार असेल की नाही मी लाईनवर आलतो, साफ खोटा बोलतो. पण लाईनवर येणारच नाही, त्या लाईनीच्या बाहेर तो पडणारच नाही, यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत ना. आणि बुद्धाने जाणीवपूर्वक ह्या गोष्टी मांडल्या आहेत की माणसाचं जीवन क्षणाक्षणाला बदलत आहे, क्षणाक्षणाला बदलत आहे. हे सगळेचे सगळे लोक विसरले, सगळे लोक विसरले. हा आणि त्याचा बोध सगळे लोक विसरले. मी 2 मिनिटापूर्वी जे काय बोललेलं आहे ते आता नाही आहे, मी दुसराच आहे. हे विसरले. हा आणि त्याचा बोध जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत पुढे सरकत नाही आपण. तुम्ही जे 2 मिनिटापूर्वी बसताना होता ते आता नाही आहे. तुमच्यात कितीतरी बदल झाला, कितीतरी बदल झाला. हा बदल होणार म्हणजे तुम्ही जे बोलला, जे 2 मिनिटापूर्वी कोणाला शिवी दिली असेल, कोणाच्या बद्दल अपशब्द बोलला असेल, मनात त्याचा तिरस्कार केला असेल, तो 2 मिनिटापूर्वी तो होता. आणि त्याला जर तुम्ही पुन्हा त्या फॅनच्या प्रमाणे जर त्याला रिवाइडिंग केलं असेल आणि त्याला पिन लावली, बटन दाबल्याबरोबर पुन्हा ते रिवाइडिंग सुरू होते. तशाच प्रकारचं एखाद्या व्यक्तीचं स्मरण केलं, एखाद्या व्यक्तीला आपण आठवण केली की बस त्या व्यक्तीच्या बद्दल जा असं तुमच्या द्वेष भावना, तिरस्काराची भावना एवढे सतत 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 संक्रमण करत राहते, संक्रमण करत त्याच्यातून बाहेर पडत नाही. समजून झाला विरमण झालं, त्याच्यात विरमण झालं, नुकसान झालं. हे तर चांगलं पाहिजे ना. हा विचार केला पाहिजे की एखाद्या व्यक्तीला आपण सांगत आहे, नाही समजा ठीक आहे, नाही तर नाही, आपण बदलला पाहिजे. त्या व्यक्तीला बदलण्याच्या भानगडीत पडू नये, स्वतः बदललं पाहिजे. मग होता होईपर्यंत तुम्हाला काय बदलता येते ते बदला. कारण तुम्हाला त्या मार्गावर नेवावं लागेल, स्वतःला त्या मार्गाने न्यावं लागेल. जर तुमच्यात तीच अवस्था असेल तर काय बदलणार तुम्ही स्वतःला? ही तर अवस्था सिद्धार्थ बोधिसत्वानी केव्हाचीच बंद करून टाकली. आणि म्हणूनच स्वतःला तपासलं की मला खरंच सम्यक संबुद्धत्व प्राप्त होते की नाही होत. हे जर होत असेल तर या पाण्याच्या विरोधात हे पात्र मी टाकतो, या विरुद्ध गतीनं फिरलं पाहिजे. अरे ते सम्यक संबुद्ध आहेत, पाण्याच्या दिशेच्या उलट्या दिशेला का फिरणार नाही? जर बिंदुमती सारखी दृढ संकल्प करते महिला एक आणि पुराला उतरवते, अरे हे तर सम्यक संबुद्ध आहेत. यांनी कितीतरी शिलाचं पालन केलंय. आणि त्याहीपेक्षा अधिक आहे, सर्वात मोठा त्यांनी ऐश्वर्याचा त्याग केला. त्यांच्या बोलण्यात किती महत्वाचं आहे. आणि बोलतात तसंच वागतात, ते का होणार नाहीये? त्याचं प्रमाण तर यायचं आहे. आणि आजच्या क्षणाच्या गोष्टी जर आपण जाणल्या किंवा आजच्या प्रसंगी जर ह्या गोष्टी जर आपण उतरवल्या तर सत्याला पुरावा पाहिजे असं म्हटलं जाते. पण आम्ही त्या सत्याला पुरावा हे एवढं म्हटलं जातो, कधी कधी काही गोष्टींचा सत्याला पुरावा दिला जात नाही. जसं सूर्याची तप्तता आहे, सगळ्याच जणाला सूर्य सोमतो, त्याची तुम्ही सत्यता सांगूच शकत नाही की तो सूर्याची तप्तता कशी आहे. म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे, सगळ्यांनाच आस लागत आहे सूर्याची, पण ते रेखाटू नाही शकत. तहान लागली तुम्हाला, तहान लागल्यानंतर तुम्ही एवढंच बोलू शकता, तहान म्हणजे पाणी पाहिजे एवढंच बोलू शकता. त्या तहानाची किंमत किंवा तहानाची जे काय आहे ते महती नाही जाणू शकत. ती तुम्हाला पूर्ण केल्या म्हणजे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला तृप्तता होत नाही. अशाच प्रकारचे काही पुरावे असतात की ते दिल्या जात नाहीत, पण सत्य असते. जसं की हवा आहे, हवा आहे हे हवा तर आहे, पण याला पुरावा म्हणून काय देणार? हवा शरीराला स्पर्श करून जातो म्हणून आहे, हवा हे असं आहे, हा पुरावा झाला. पण जाणू शकते कोण? नाही जाणू शकणार.
अरे सम्यक संबुद्धत्व प्राप्त करायचं असेल तर हा दृढ संकल्प करणं, त्या बुद्धाच्या जीवनातल्या समाधीच्या गोष्टी आहेत, त्याकडे अधिक बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या मनावर ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. तरच आपला जीवनाचा मार्ग मथितार्थ करू शकतो आणि बुद्धाने जे बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हिताचं सांगितलेलं आहे ते आम्ही साध्य करू शकतो. त्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आजच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर होत असताना इतरत्व कुठल्या मार्ग दिसत नाही. तुम्हाला यापैकी सरळ मार्ग सांगायचा असेल तर काय हरकत नाही. तुम्हाला तपासायचं काय, लोकांनी सांगितलं दगडावर तेल होता, तुमच्या मनोकामना पूर्ण होती. अरे बावलापणा कशाला करता रे? अरे दगडाच्या मूर्तीच्या पाया पडा, तुम्हाला आजचा दिवस लय चांगला आहे, चला अमुक खायला जा, तिथं चांगलं होईल. अरे बावलेपणा आहे ना रे. तुम्ही काल्पनिक गोष्टीला जास्त महत्व देता. ज्याला काल्पनिक गोष्टी ज्याने जवळ ठेवल्या समजून चला, त्याचा त्या ठिकाणी तो चूक झालेला आहे, तो मार्गस्थ मृत्यू पावलेला आहे, त्या मार्गातून मेलेला आहे, तो पुढे सरकू शकत नाहीये. जर पुढे सरकायचं असेल तर मनाची शुद्धता ठेवून कार्य करणं गरजेचं आहे आणि तर्कशुद्धतेचा मार्ग जाणला पाहिजे. हा मार्ग असा तसा होत नाही. या मार्गाची सुरुवात करत असताना स्वतःला मनाच्यावर अवस्थेवर येऊन ठेपावं लागते. म्हणजे बुद्धांनी शिकवलेली एक प्राथमिकता आम्हाला अंगीकारावं लागेल आणि ती प्राथमिकता म्हणजे आम्हाला स्वतःला मनाची तपासणी करायला सुरुवात केली पाहिजे. आणि तपासणी कशी होईल तर तपासणी करण्यासाठी मन एकाग्र झालं पाहिजे आणि मन एकाग्र करण्यासाठी आनापान केली पाहिजे. आनापान केली की लगेच सगळ्या गोष्टी होतात, पण आनापानाच्या नावावरही सगळ्या गोष्टी अवडंबर झालेल्या आहेत. गोष्टी आनापाना नावाच्या गोष्टी अवलंबन करतात. ध्यान धारणा केल्या जाते असं म्हटलं जाते. ध्यान धारणावर सगळ्याच गोष्टी येऊन ठेवतात. आता ध्यान कशाचं करतो कोणाला माहित आहे? विरमण करत आहे ना, कुठल्या ना कुठल्या चिंतन गोष्टी करत आहे ना. तो एखादी गोष्ट मनात धरली आणि आपल्याला असं वाटतं की बाबा तासन तास बसलेला आहे. अरे पण तू कशात गेलाय, कशात गर्क झाला कोणाला माहित आहे? एखादा त्यांनी छडा पकडला आणि बस त्याच्यात सुरू झाली रमण. अरे मी काल कसा होतो, मी काल कसा होतो, ते सुटत नाही तर मी उद्या कसा राहील, उद्या कसा होईल. अरे याच्यातच चाललंय सगळं, त्याचं विरमण चाललंय त्याच्या. तो जर काही लोटपोट झाला असेल तर धाका त्याने धरला आणि एवढा लांब चालला, एवढा लांब चालला, एवढा लांब झाला की त्याला परत येता नाही आता नाही. आणि परत येत असताना तर डोळे उघडतात आणि मग परत डोळे उघडायला लागले तर डोळे उघडले. अशा अवस्थेमध्ये डोळे उघडल्या गेले की तुम्ही तिथपर्यंत गेला, म्हणजे जवळजवळ तुम्ही इथून 10 किलोमीटर पुढे गेला आणि 10 किलोमीटरवर डोळे उघडले आणि मागे उभं गेलं तर काय झालं? आता कसं येणार पाठीमागे 10 किलोमीटर? आता तेवढाच त्रास होईल. हे सुद्धा होत आहे. याला बंद करायचं असेल तर लोक काय म्हणतील याच्यावर माझा विश्वास नाही. मला काय म्हणायचं आहे त्याच्यावर. पण हा एक भ्रम नको, भ्रम नको ना. हा पण लोक काही म्हणत असेल त्याचाही सुद्धा आपल्याला काय काय लोक असे असतात की एकदम चांगलं सांगून जातात, लक्षात येत नाही. आणि काय काय लोक, 1000 लोक आम्हाला वाईट सांगत असतात. अरे 1000 लोक सांगतात ते चुकीचं सांगतात. आताच्या दुनियात ह्या गोष्टी सुरू आहेत. कोर्टात जर केस जर दाखल केली तर सांगतात किती 1000 पुरावा दिला तर 1000 लोक खोटे थोडे आहे ना. जसं पोलिसांचं एक सूत्र आहे की एका सत्याच्या माणसामुळे 1000 लोकांना त्रास झाला तरी चालेल, पण एका सत्याला त्रास होता का म्हणे, असा त्याचा अर्थच होय. पण आता तो अर्थ चुकीचा होत आहे. आता काय म्हणणार, 1000 लोक का चुकीचे आहेत? मग हजार लोक काय असं करतात ना, अरे तो असा बोलतो, तो तसा बोलतो, तसा बोलतो, अमुक करतो, तर मग ते का खोटा आहे? अरे तुम्हाला काय माहित आहे? तुम्हाला काय माहित? तुम्ही जोपर्यंत सत्याच्या क्रियेमध्ये उतरत नाही, जोपर्यंत सत्याच्या बाजूने उतरत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाला तपासत नाही, तोपर्यंत तुम्हाला काय माहित आहे तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करता. यासाठीच तर जीवन जगण्याची कला शिकलं पाहिजे आणि यासाठीच तर बुद्धाचा मार्ग अनुसरला पाहिजे. म्हणूनच तर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी या 2 महत्वाच्या बाबी आपल्या समोर ठेवल्या ना. आणि चैत्र मासामधला हा एक महत्वाचा आदर्श मानव जीवनासाठी सर्वात श्रेष्ठ असू शकतो की त्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे. भ्रमांती गोष्टी येतात आणि कुठली गोष्ट आहे, जसं की सायकलच्या रिंगला डग मारला ना, त्याला पूर्ण केल्याशिवाय होत नाही, त्याचा आऊट काढावा लागेल तुम्हाला. आणि मनाचा तर आऊट काढण्यासाठी दुसऱ्याचा आधार नाही लागत.
मनाचा आऊट काढण्यासाठी मनाला सक्षम करावं लागेल, आणि मनाला सक्षम करायचं असेल तरच मनाचा आऊट करायला, आणि मन सांगते तसं. फक्त तुम्हाला तुमचा मार्ग सत्य मार्ग आहे की नाही तो चाखावा लागेल, त्या मार्गाने जाय. मग अशा मार्गाकडून, अशा लोकांकडून चला की जेणेकरून ते मार्ग तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, ते माणसं तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांना त्या मार्गाचं माहिती आहे. अशा माणसाला विचारा आणि त्या मार्गाने पुढे चालण्याचं काम करा. लाभही लाभ आहे ना. आणि बुद्धाने कोणावरही जबाबदारी दिली नाही. ही बुद्धाची जबाबदारी केवळ फक्त धम्मावर आली. धम्म हा सर्वात महत्वाचा गुरु आज राहिलेला आहे, आणि आजच्या गुरुच्या प्रसंगी आपण हाच महत्वाचा दृढ केला पाहिजे की मी धम्माचं आचरण करण्यासाठी सक्षम आहो की नाही. मला धम्माचा अंग करा, कारण मला पुढे जीवनात सरकायचं आहे, मला माझ्या जीवनात उन्नती करायची आहे, माझ्या जीवनात मला अगदी प्रबल बनायचं आहे. त्यासाठी मला ह्या जीवनाची सुरुवात करण्याची मी आजपासून सुरुवात करतो. हा दृढ संकल्प करणे म्हणजे चैत्र मास पौर्णिमेचा उपवासाचा दिवस साजरा करणे आहे, हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आठीच्या आष्टीशीचं पालन झाले पाहिजे, आणि पालनच नाही. कधी कधी एवढ्या काही गोष्टी मानसिकतेवर येतात. मी तुमच्यासाठी सांगतो, मी आज ठरवलं की आज आपल्याला कोणालाच बोलायचं नाही, बिलकुल नाही बोलायचं. मी आज ठरवलं, मी तपासलं, जेवणाच्या अगोदर माझ्या मनात एक विकार उत्पन्न झाला. इथपर्यंत आल्यानंतर लगेच कळला की आपण तर असं बोलणार होतो. एकाने मला विचारलं, त्याला उत्तर द्यायचं होतं, आणि त्याला उत्तर द्यायचं होतं तर रागात उत्तर द्यायचं होतं मला. अरे मी विचार केला, आज तर मी असं बोललो की आपण त्याला काही बोलायचं नाही किंवा आपण कसं काय करायचं नाही. लगेच जेवणाच्या अगोदर असा विचार आला की असं का. अरे आवाज आला. आपलं मन आपल्याला सांगते, फक्त थोडस शांत बसावं लागते. जोपर्यंत तुम्ही शांत बसत नाही तोपर्यंत स्वतःच प्रतिबिंब उमटत नाही. गरम पाण्यात स्वतःच प्रतिबिंब दिसत नाही, त्याला शांत पाणी पाहिजे, एकदम शांत पाणी पाहिजे. त्या शांत पाण्यातच स्वतःच प्रतिबिंब निघते. म्हणून मी सकाळपासून केलं, माझ्याकडे आलेली व्यक्ती त्याने काही असं विचारलं, त्याच्यातून लगेच जेवणाच्या वेळेचे सगळ्या गोष्टी, आणि बघतो तर आलं विकार. अरे बापरे, आवाज घातला. आणि त्यावेळेस मला क्लिक झालं की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, कशा ना कशा माध्यमातून चित्त हे माणसाला च्युत करण्याचं काम केलं जाते, मार्गातून मुक्त करण्याचं काम केलं जाते, त्याला मृत करण्याचं काम करते. दक्ष राहावा. हे तर मी विचार केला तर सम्यक संबुद्धाने कितीतरी विचार केले असते, आणि त्यांनी जो मार्ग सांगितला तो मार्ग मी अनुसरण्याचं काम केलं. म्हणजे त्यातला एक तो गुण मी आज घेतला, बघितलं. अरे आपण जर शांत थांबलो नाही ना, बिघडून जाईल काही, पण काही होईल नाही. आणि होता नाही, होता त्या गोष्टी. आजच्या उपवासाच्या दिवशी सगळ्या गोष्टी उत्पन्न होणार आहेत. आपण काय करत आहोत आजच्या दिवशी, याचं दमन करत आहोत. आपण काही उकडून फेकत नाहीये. उपवास करणे म्हणजे तुम्ही काय करत आहात, त्याला दमन करत आहात. तुम्ही जबरदस्ती करत आहात तुमच्या मनावर. उपवास करायचा आहे ना, तर तुम्ही काय करत आहात, जबरदस्ती करत आहात. तुम्ही एक तर तुमच्या कालच्या मनाला तुम्ही आज अगदी कंट्रोल करण्याचं काम करता. तुम्ही काल तीन वेळा जेवण केलं, आणि आज तुम्ही डायरेक्ट आता एकावर येता. जर तुमच्या मनावर तुम्ही जबरदस्ती केली नाही का, कसं काय होणार आहे ते. दमन करणे म्हणजे त्याच्यात एक मोठा भाग आहे. जर दाबत असाल तर तेवढ्याच ताकदीनं ते ओळखून उभं राहते. आतापर्यंत 3 वेळा खाणारे आम्ही. सकाळी 9 वाजता सुताडलं, दुपारी आला घरी लगेच जे असेल ते खाल्लं, संध्याकाळी तर आहे झोसून. आणि आज उपवासाचा दिवस, आज बंद करा. आणि बंद करा तर करा, पण ते त्याचा सकाळीच तुम्हाला जाणीव झाली. उपवास आहे ना, आपल्याला उपवास आहे ना, बस 12च्या आतमध्ये करायचं आहे, 12च्या आतमध्ये करायचं आहे, 12च्या वर केलं. तुम्ही तुमच्या मनावर अतिक्रमण करत आहात. तुमच्या मनावर तुम्ही अतिक्रमण करत आहात. मग हे अतिक्रमण होणार नाही याच्यासाठी तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या शरीराला असं वळण पाळा की अतिक्रमण होणार नाही. त्या मनाला वळण लागेल, तसं वळण लागेल. ते वळण लागण्याचा प्रयत्न होईल ना. आता जर तुम्ही 2 वेळा जेवणार, मग 3 वेळा जेवणारे लोक जर 2 वेळा झाले तर दुपारी आठवडा येणार नाही.
आणि उपवासाच्या दिवशी मानसिकता गेली तर एकदाच जन्म झालं की बस आता काही खायची गरज नाही. हळूहळू सगळ्या गोष्टी बदलतील ना. आणि जर तुम्ही तुमच्या मनाला असं जर वळण पाडलं तर एक अवस्था अशी येते की तुमच्या चित्तामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचे विकार उत्पन्न होतात ना, तर त्या विकाराला तुम्ही क्षमन सुद्धा करू शकता, दाबू शकता, त्याला रोखू शकता, थांबवू शकता. त्याला हे थांब रे. त्या क्षणासाठी ती गोष्ट जर तुम्ही शांत केली, त्याला दाबून ठेवलं तर भविष्यात ते डोकं वर काढणार नाही. पण करावं लागेल ना तुम्हाला. आम्ही कधी करत नाही, काय नाही. आणि उपवास होता त्या दिवशी सगळ्यांना फक्त देखावा दाखवतो. आज पौर्णिमा आहे, उपवास आहे, मी चालले बुद्धभूमीला आणि बस तिथे आम्ही करणार. संध्याकाळी झालं रस्त्याने चालणं असते आमचं. पान खाणं सुरू आहे आणि उपवास करणं सुरू आहे. काय कुठली गोष्ट सांगतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बरं. म्हणजे कोणी खाते म्हणून त्याच्यावर उपासात्मक बोलत नाही मी. छोट्या गोष्टी वाटतात, एकदम छोट्या, पण ती गोष्ट तुम्हाला तिथं बर्बाद करता ना. मग काय होते, काय लोक म्हणतात, मग काय होते, आजच्या दिवस खाल्लं थोडं तसं खाल्लं, झालं तर झालं, जाऊ दे, आता खाणार नाही. अरे आता खाणार नाही, अर्ध्या तासाला पुन्हा खाल्लं ना. आता खाणार नाही म्हणतात, आता खाणार नाही. अर्ध्या तास झाले की पुन्हा तसंच आहे. जर झालं तर काय म्हणतात, असं एवढं कठीण. मग काय एवढं कठीण जमत नाही. मग कठीण जमत नाही तर करतं कशाला मावले. कोणी सांगितलं. हा मार्ग जरी कठीण असला तरी सरळ आहे. हा मार्ग जरी कठीण असला तरी सरळ आहे. आणि सरळ मार्ग माणसाला त्या पदापर्यंत पोहोचू शकते की जे लोक, सगळ्या धर्मातले लोक, सगळ्या जातीतले लोक, सगळ्या वर्गातले लोक, सगळ्या पंथातले लोक ज्यासाठी जे जे खटाटोपी करतात ते त्यांना प्राप्त करण्यासाठी, पण ते त्याच्यात होत नाही. हा मार्ग सरळ मार्ग आहे. त्या आळ मार्गाने जातात, आळ मार्गाने जाण्याची गरज नाही, काही नाही. म्हणून तुम्हाला सरळ मार्गाने जायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तपासण्याचं काम केलं पाहिजे. आणि स्वतःला तपासा. ज्या वेळेस तुम्ही स्वतःला तपासाल त्या वेळेस तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा. म्हणून तपासण्याची प्रक्रिया ही आपण सुरुवात केली पाहिजे आणि तीच तपासण्याची आहे. म्हणून तुम्ही काही जे करा, प्रापंचिक जीवनामध्ये जीवन जगत असताना तुमच्यातल्या कुठल्याही गोष्टी आहे, एखादा काही जरी झालं असेल, काही झालं तर गेल्या काळ म्हणजे गेल्या 2-3 शतकाच्या म्हणजे दशकाच्या मार्गात जर बघितला आपण, 2-3 दशक झाले असेल, 20-22 वर्षाच्या अगोदरचा जर कालखंड पाहिला असेल आपण, तर त्या 20-22 कालखंडाच्या मध्ये म्हातारी आई देवाचा अंगारा लावत होती ना, लावत होती खाली. आता देवाचा अंगारा लावण्याची गरज नाही. आता तिने स्वतःला तपासायचं आहे की मी इथपर्यंत जीवन जगलेले आहेत, या जीवनामध्ये माझ्यात काही खोट नाही आहे. हे जर सत्य असेल तर या सत्य वचनामुळे अमुकाचं कल्याण हो नाही होत ना. अरे मी तर याच्यात कमी पडले, मी याच्यात कमी पडले, मी याच्यात. बरं कमी 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 नर्वस भूमिका कशाला करायची आहे. झालं ते झालं, ठीक आहे, झालं ते गंगेला व्हायला असं म्हणतात ना, गेला होऊन त्याला पुढे. आता पुढे होणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. मी माझ्या जीवनात असं करणार नाही. समजा चुकले ना, मी एखाद्याला शिवी, माझा स्वभाव आहे शिवी दिली, मी दिली शिवी, ठीक आहे, आज मी शिवी देणार नाही. होऊ शकते उद्या शिवी उत्पन्नच होणार नाही, होऊ शकते परवा मंगलवित्री मार्गातून निघेल. अरे कल्याणाचा मार्ग आहे ना. मी काल शिवी दिली, आज शिवी देत नाही, उद्या शिवी आलीच नाही आणि परवाला मंगलवती झाली, अरे तुझं कल्याणाचा मार्ग आहे ना. आणि हाच कल्याणाचा मार्ग बुद्धाने शिकवलेला आहे. या कल्याणाच्या मार्गाने सोडा. पण काही लोक स्वतःला असं बोलत असताना सांगतात की हे देवाच्या भागातलं आहे, हे नशिबातले बोलाय. नशीब अशीब कोणीच नाही. नशीब तुम्ही घडवणाऱ्या जिवंत माणसं घडवणाऱ्या, तुम्हीच तुमच्या नशिबाचे खऱ्या अर्थाने भोगता भाव करणारे लोक आहात. तुम्हीच ते निर्माण करता, बाकी कोणीही करत नाही. सुखही तुम्हीच निर्माण करू शकता आणि दुःखही तुम्हीच निर्माण करू शकता. कुशल सुद्धा तुम्हीच निर्माण करू शकता, अकुशल सुद्धा तुम्हीच निर्माण करू शकता. पापी तुम्हीच आहात आणि पुण्यवानही सुद्धा तुम्हीच आहात. जर तुम्हाला याची तुलना करता आली तर नक्कीच तुम्ही त्या मार्गाची सुरुवात करा. आणि म्हणूनच दस धम्म सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं भिक्षूंसाठी, भिक्षू कम्म दायादो, कम्म योनी, कम्म पटिसन्नो, कम्म बंधू, ह्या सगळ्या गोष्टी कर्मातल्या येतात आणि कर्मच तुम्ही स्वतःला जाणीवपूर्वक जवळ केलं पाहिजे.
कर्मच माझी माय आहे, कर्मच माझा बाप, कर्मच माझा बहीण आहे, कर्मच माझा भाऊ, मला कर्माचं आहे. आणि कर्म माझं चांगलं आहे, कर्मच माझं वाईट. मला जर पुण्य पाप पुण्याची सुरुवात करायची असेल तर कर्माशिवाय इथं दुसरं काही नाहीये. कर्मच महत्वाचं आणि कर्माची सुरुवात आम्ही केली पाहिजे. जोपर्यंत आम्ही कर्मावर आमचा विश्वास ठेवत नाही, मी केलेल्या कर्तृत्वावर मी पूर्णतः विसांबून राहत नाही, तोपर्यंत माझं जीवन मला पूर्ण करता येणार नाही. यासाठी सिद्धार्थ बोधिसत्वाने केलेला जो चैत्र मास मध्ये जो दृढ संकल्प आहे, उन्हाळ्याच्या अगदी तीव्र उन्हामध्ये ह्या ज्या काही गोष्टी स्वतःला तपासून घेण्याच्या केल्या, ती गोष्ट आपणही सुद्धा आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपलं स्वतःचं कल्याण होऊ शकते आणि स्वतःच्या कल्याणाच्या मार्गाने जाऊ शकतात. जर तुम्हाला बुद्धाच्या वचनाप्रमाणे जीवन जगायचं असेल आणि खऱ्या अर्थाने सुख शांतीचा मार्ग तुम्हाला जर चाखायचा असेल, सुख शांतीनं राहायचं असेल, सुख शांतीमध्ये विरमण करायचं असेल, तर तुम्हाला बुद्धांनी शिकवलेल्या शिकवणीप्रमाणे चालावं लागेल. अन्यथा दुसरा मार्ग कुठे दिसत नाही. या मार्गाने जो जो चालेल तो स्वतः कल्याण प्राप्त होईल. एवढं सर्वांकडून अपेक्षित करतो. आपल्या प्रती, आपल्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. या चैत्र मासात पौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा देतो. जो सिद्धार्थ बोधिसत्वाने दृढ संकल्प केला आणि बुद्धत्व प्राप्त केलं, पुढच्या महिन्यामध्ये बुद्धत्वाची अवस्था प्राप्त झाली, ती पूर्णत्वाला नेण्यासाठी आहेत. आपणही सुद्धा बुद्धाचे अनुयायी आहोत. आपणही सुद्धा थोडक्यात का असना दृढ संकल्प करा आणि आपलं जीवन सफल करा. एवढं सर्वांकडून अपेक्षित करतो. आपल्या प्रती, आपल्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. सर्वांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो. सर्वांना खूप मंगल कामना देतो. या ठिकाणी थांबतो.